फलटण तालुक्यातलं मिरगाव नावाचं गाव, ज्या गावात दरवर्षी उन्हाळ्यात दुष्काळाच्या झळा आणि माणसांच्या वेदना या दोन्ही सुद्धा तीव्र होत जातात। ओसाड पडलेल्या मैदानासारखीच इथल्या लोकांची अवस्था होत जाते आणि दूरदूरवर दिसत नसलेल्या हिरवळीसारखाच इथल्या माणसांचा आशावाद सुद्धा धुसर होत जातो। म्हणजे शेती तर लांबची गोष्ट आहे, इथं प्यायच्या पाण्याची सुद्धा बोंब होते। यावर्षी तर ऐन दिवाळीतच इथं पाण्याचे टँकर सुरू झालेत। आता असं असलं तरी बी या गावातल्या एका माणसानं मात्र या सगळ्या झळा सोसून कुस्ती क्षेत्रात आपले कीर्तिमान स्थापित केला होता। गरिबीवर मात करून फक्त आपल्या मनगटाच्या जीवावर हे व्यक्ती 1998 सालचे महाराष्ट्र केसरी झाले होते। पण महाराष्ट्र केसरी सारखा इतका मोठा किताब जिंकून सुद्धा आज त्यांच्या वाट्याला उपेक्षा झाली आहे। आज परिस्थिती इतकी बेताची झाली आहे की त्यांच्या गावात पावसाच्या जीवावर असलेली कोरडवाहू शेती ते करतायत। एक एक दिवस जगण्यासाठी संघर्ष करतायत। ज्या स्पर्धेत महाराष्ट्राचे 125 किलो वजनाचे नामांकित पैलवान उतरत असतात, त्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सातारच्या पैलवानानं फक्त 78 किलो वजन असताना सुद्धा महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपलं नाव कोरलं होतं। त्यांची ही गोष्ट आज खरं तर अनेकांसाठी प्रेरणादायी आहे, पण ती फार कमी लोकांपर्यंत पोहोचलेली आहे, हे सुद्धा तितकंच मोठं दुर्दैव आहे। पण आज विशेष भारीच्या माध्यमातून आपण याच पडद्याआड गेलेल्या 1998 सालच्या महाराष्ट्र केसरी पैलवान गोरख सरक यांचा संपूर्ण कुस्ती प्रवास जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। महाराष्ट्र केसरी पैलवान गोरख सीताराम सरक एका धनगर समाजाच्या गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला। नशीब पण कसं असते बघा, वयाच्या 6-7 महिन्याचे असतानाच गोरख वस्तादांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला। इतक्या लहान वयातच आई वडिलांच्या प्रेमाला पोरकं झाल्यामुळं गोरख वस्ताद लहान वयापासूनच मानसिकदृष्ट्या मजबूत होत गेले। लहानपणीच असं झाल्यामुळं त्यांचे भाऊ संपतराव सरक यांनी त्यांची सगळी जबाबदारी घेतली। 7वी-8वी शाळा झाल्यानंतर छोटे गोरख त्यांच्या आसपासच्या गावागावात कुस्त्या करू लागले आणि यातनंच त्यांना कुस्त्यांची आवड निर्माण झाली। पोराला कुस्त्याचा लयच नाद लागलाय म्हणून सुरुवातीला घरच्यांनी त्यांना सातारा तालीम संघात पाठवलं। 90च्या आसपास त्यांनी त्यांच्या ॲक्च्युअल कुस्ती प्रवासाला सुरुवात केली। साताऱ्यात एकेकाळचे जुने जाणते कुस्ती कोच उत्तमराव पाटील सर यांच्या हाताखाली त्यांचा सराव सुरू झाला। कुस्तीतले सगळे डावपेच त्यांनी उत्तमराव पाटील सरांकडून शिकून घेतले। पाटील सरांच्या हाताखाली त्यांच्या कुस्तीनं चांगला आकार घेतला। त्यावेळेस गोरख वस्तादांचं वजन फक्त 40 ते 42 किलो इतकं होतं। सकाळचं उठून व्यायाम करायचा, डाव प्रॅक्टिस करायची, संध्याकाळी परत कुस्ती मेहनत करून झोपी जायचं, असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला। पण अचानक उत्तमराव पाटील सरांची कोल्हापूरला बदली झाली। कसबा बावडा इथं पाटील सरांची बदली झाल्यामुळं साताऱ्यात सरक वस्तादांच्या कुस्ती सरावाची परवड व्हायला लागली। अशातच मग त्यांनी सरावासाठी कसबा बावड्याला जायचा निर्णय घेतला। तिथं 5-6 महिने सराव केला आणि त्यांच्या कुस्ती टेक्निकमध्ये सुधारणा झाली। टेक्निक आली असली तरी त्यांचं वजन मात्र काय वाढत नव्हतं। बावड्यात असताना त्यांचं वजन 57 किलोच्या वरती जात नव्हतं। म्हणूनच मग त्यांनी कोल्हापूरच्या शाहूपुरी तालमीत जायचं ठरवलं। सोबतीला त्यांचे पहिल्यापासूनचे मित्र सतीश बिल्लारे होतेच। शाहूपुरी तालमीत गेल्यावर त्यांची गाठ पडली महाराष्ट्र केसरी पैलवान स्वर्गीय संजय दादा पाटील यांच्याशी। तेव्हा संजय दादांची एक नजर जरी कुणावर पडली तरी सगळे पैलवान त्यांच्याकडे बघून चळाचळा कापायचे। तेव्हा संजय दादांचा पैलवानांवर निब्बार धाक असायचा। कुस्ती मेहनत बुडवून एक जरी पैलवान तालमीबाहेर गेलेला त्यांना दिसला तरी त्याची गाठ थेट दादांशीच असायची। कुणाबर कुस्ती करायची, कशी करायची हे सगळं दादा ठरवायचे। एक प्रकारे ते वस्तादच होते। ह्या टायमाला गोरख वस्ताद संजय दादांच्या गाळातले तैत बनले। इकडून गोरख वस्तादांचे बंधू संपत सरक जेवढं जमल तेवढं त्यांच्या खाण्यापिण्यासाठी पैसे पाठवायचे। पण परिस्थिती इतकी चांगली नव्हती की त्यात त्यांचं भागल। नाही म्हणलं तरी वस्तादांच्या खाण्यापिण्याची थोडीफार का होईना परवड व्हायचीच। इकडं तिकडं कुस्त्या करूनच ते त्यांचा खर्च पाणी भागवायचे। त्यावेळेस शाहूपुरी तालमीत मोहम्मद हनीफ वस्ताद होते। भरपूर व्यायाम आणि खुराक याची सांगड जुळली आणि गोरख वस्तादांचं वजन वाढायला लागलं। सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशनात ते 60 किलो वजनी गटात खेळले। पण सुरुवातीला अनुभव नसल्यामुळं जालिंदर कोकाटे या तगड्या पैलवानाकडून त्यांना हार पत्करावी लागली। पुढं 65 किलो वजन असताना सुद्धा ते 74 किलोच्या वजनी गटात खेळले। त्या अधिवेशनात त्यांचा पहिला नंबर बसला। पुढं सलग 2 वर्ष त्यांनी 82 किलो वजनी गटात गादी विभागातून पहिला नंबर मिळवला। हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत सुद्धा त्यांना 82 किलोला नंबर मिळाला। हळूहळू त्यांचं वजन आणि खेळातली प्रगती दोन्ही सुधारू लागली होती।
फलटण तालुक्यातल्या मिरगाव या छोट्या गावातल्या एका गरीब घरातल्या पोरानं त्या काळात महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रावर चांगलाच दबदबा निर्माण केला होता। पुढे जाऊन कोल्हापूर महापौर केसरी, वारणा केसरी, शाहू केसरी हे असे सगळे मानांकित किताब त्यांना मिळाले। तेव्हा ओपनमधल्या बऱ्यापैकी टॉपच्या पैलवानांना नमून त्यांनी हे किताब मिळवलेले होते। त्यानंतर मग 1998 साल उजाडलं। त्या वर्षी नागपूरच्या काटोलमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत्या, पण गोरख वस्तादांकडे इतक्या लांब जायला तिकिटासाठी सुद्धा पैसे नव्हते। पण इकडं तिकडं थोडीफार कशी तरी जुळवाजुळव करून शेवटी गोरख वस्ताद नागपूरला पोहोचलेच। तेव्हा त्यांचं वजन होतं फक्त 79 किलो। पण महाराष्ट्र केसरीच्या गटात खेळायचं म्हटलं की 85 किलोच्या वरती वजन लागतं हे त्यांना माहीत नव्हतं। मग काय, गोरख वस्तादांनी त्यावेळेस हॉटेलात असणारे 1-2 मग पाणी प्यायलं, खिशात दगडं भरली आणि वजन केलं। तवा कुठं त्यांचं वजन 85 किलो भरलं। त्या स्पर्धेत 100 किलोचे धिप्पाड पैलवान मैदानात उतरले होते। त्यातल्या त्यात विशाल कलाटे, मुन्ना शेख, मौला शेख, संतोष गरुड यांसारखी तगडी मंडळी त्यांच्या गटात होती। अशा सगळ्यांना नमून गोरख वस्तादांनी फायनलमध्ये धडक मारली। फायनलला त्यांची कुस्ती आली त्यांच्याच तालमीतल्या मौला शेख यांच्यासोबत। मंडळी बघा, ज्या पैलवानाकडे स्पर्धेला जायला साधं वाटखर्चीला पैसे नव्हतं, तो पैलवान आता त्याच मानाच्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेच्या फायनलमध्ये जाऊन पोहोचला होता। आणि समोर कोण होतं? त्यांच्याच तालमीतला एक धिप्पाड आणि हुशार पैलवान मौला शेख। एकाच तालमीतले असल्यामुळे गोरख वस्तादांना त्यांच्या खेळाची कल्पना होती। त्यांना माहीत होतं की मौला शेख मातीत चांगलं खेळतात, पण मॅटवर त्यांचा जोर चालत नाही। गोरख वस्तादांनी हेच हेरलं। सरक वस्तादांना मॅटवर उत्तमराव पाटील सरांनी चांगलंच तयार केलं होतं। मॅटवरचं त्यांचं टेक्निक लय जबराट होतं। त्यामुळे त्यांनी धिप्पाड असणाऱ्या शेख यांना 3-0 अशा फरकानं हरवलं आणि ते महाराष्ट्र केसरी किताबाचे मानकरी ठरले। म्हणजे गोरख सरक यांचं त्या वर्षी चांगलं कौतुक झालं, पण नंतर लगेचच पैशांच्या अडचणीमुळे त्यांनी कुस्ती सोडली। त्याचं झालं असं की गोरख वस्तादांच्या अशा आडग्या वजनामुळे मैदानी कुस्त्यात त्यांच्यावर कुस्ती करायला कोणच तयार व्हायचं नाही। मोठी वजनाची म्हणायची लहान आहे आणि लहान वजनाची म्हणायची मोठं आहे। अशातच मग खोराकाचा खर्च भागणं सुद्धा अवघड झालं। मग शेवटी नाईलाज असतो त्यांनी आपली कुस्ती सोडली, गावाकडे आले आणि परंपरागत मेंढरं सांभाळण्याचा आणि आपल्या हक्काचा शेती व्यवसाय करायचं त्यांनी ठरवलं। पुढे 2001 साली त्यांचं लग्न झालं आणि त्यानंतर गोरख वस्तादांचा प्रापंचिक संघर्ष सुरू झाला। इतकं होऊन सुधीक मंडळी गोरख वस्तादांना त्यांच्या कुस्तीनं अजून सोडलं नव्हतं। यावेळेस त्यांची कुस्ती होती निसर्गावर आणि त्यांच्या एकूण परिस्थितीबरोबर। प्रतिस्पर्धी 2 होते, पण इथं जिंकल्याशिवाय पर्याय बी नव्हता, कारण चितपट होणारे ते एकटे नव्हते, तर त्यांच्या जीवावर जगणारं त्यांचं अख्खं कुटुंब होतं। अशा परिस्थितीत ना सरकार ना कुस्ती क्षेत्र कोणीच त्यांच्यासाठी धावून आलं नाही। एकेकाळी आपल्या कुस्त्यांनी सबंध कुस्ती शौकीनांच्या डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या गोरख सरक यांना त्यांची गरिबी काय बी केल्या सोडत नव्हती। तरी बी कुस्ती क्षेत्रासाठी त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं। आपला पोरगा, पुतण्या या सगळ्यांना त्यांनी कुस्तीचे धडे देऊन त्यांना चांगलं पैलवान केलं। आज त्यांना एक मुलगा आणि 2 मुली आहेत। एक मुलगी फार्मसी आणि एक मुलगी ॲग्रिकल्चर विषयाचं शिक्षण घेते। गोरख सरक वस्ताद आज चांगली शेती करतायत, पण यावर्षी पुन्हा एकदा दुष्काळ त्यांच्यासमोर पवित्रा घेऊन आणि दंड ठोपटून उभा आहे। त्यांची लाल मातीतली कुस्ती संपली असली तरी त्यांची काळ्या मातीतली कुस्ती मात्र अजून संपलेली नाही आहे। कुस्ती क्षेत्रापासून सुधीक आज ह्यो पैलवान दुर्लक्षित आहे। विशेष बारीच्या माध्यमातून त्यांची ही प्रेरणादायी कहाणी मांडण्याचा म्हणूनच आम्ही हा छोटासा प्रयत्न केला। बाकी तुम्हाला महाराष्ट्र केसरी पैलवान गोरख सरक यांचा हा कुस्ती प्रवास ऐकून नेमकं काय वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष बारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।